अरे भिवा माझ्या लेकरा, तुला पाहण्या मृत्यूला मी रोखून धरलं आहे. तुला पाहण्या मृत्यूला मी रोखून धरलं आहे. तुला पाहताच शांती लाभली माझ्या जीवा. तुला पाहता पाहता जीव निघून जावा. जीव माझा भिवा रे. जीव माझा भिवा रे. फक्त तुझ्यात आहे. बाबा डोळे उघडून पाहतात तरी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. त्यांचा भिवा त्यांना दिसतो. म्हणून म्हणतात तूच तू दिसतो मजला ओठावर तू आहे. तूच तू दिसतो मजला ओठावर तू आहे. अरे भिवा मम काळजाच्या देठावर तू आहे. ये भिवा मम काळजाच्या देठावर तू आहे. अंतिम क्षण हा जवळी मजला पाहत आहे. अंतिम क्षण हा जवळी मजला पाहत आहे. आणि गंगा यमुना नयना मधुनी घळघळ वाहत आहे. बाळा लवकर ये रे, माथा मांडीवर घे. शेवटी जाता जाता तुला न्याहाळू दे रे. शेवटी जाता जाता तुला न्याहाळू दे रे. मला घ्याया मरण हे. हो मला घ्याया मरण हे. मला घ्याया मरण हे. उभे दारात आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम प्रबोधनकार माझे गुरुवर्य मनोज राजा गोसावी शेवटी लिहित लक्षासह शेवटची शेवटची भेट भिवा पुन्हा होणे नाही. शेवटची भेट भिवा पुन्हा होणे नाही. भेटाया तुझ भिवा माझा जीव जाही आणि. भेटाया तुझ भिवा माझा जीव जाही आणि. तुझ वाचून जीव हा माझा कशात उरला नाही. तुझ वाचून जीव हा माझा कशात उरला नाही. अरे भिवा क्षीण झाले शरीर माझे प्राणही उरला नाही. क्षीण झाले शरीर माझे प्राणही उरला नाही. क्षीण झाले शरीर माझे प्राणही उरला नाही. म्हणून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्यावरनं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती पडतं की माझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा या गावून आपल्या मायदेशी येतात, मुंबईला येतात. पण तोपर्यंत बाबांचा प्राण निघून गेलेला असतो. म्हणून प्रसंगी वर्णी का हे काळी जुपानी झाले, प्रसंगी वर्णी का हे काळी जुपानी झाले, शेवटी रामजी बाबा महानिर्वाण झाले, शेवटी रामजी बाबा महानिर्वाण झाले. जता